उद्या चैत्र शुद्ध प्रतिपदेस ब्रह्मध्वजारोहण करतात, म्हणजेच गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असं सांगितलं जाते. 3.5 मुहूर्तांपैकीच एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याला मानलं जातं. आणि आजच्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्र 14 वर्षाचा वनवास करून अयोध्या नगरीत परत आले. तर यावर्षी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त असणार आहे. सकाळी 6:54 सुरू होईल. ते सकाळी बघ लवकरच आपल्याला गुढी 8च्या आत तरी उभारायची आहे. गुढी उभारायच्या आधीच आपल्याला हा ध्यान मंत्र म्हणायचा आहे. ब्रह्मध्वजा नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मदगृहे मंगलम कुरु. ब्रह्माचे प्रतीक असलेले ब्रह्मध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फल मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला गुढीची पंचोपचार पूजा करताना सुद्धा ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः, ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः या मंत्राचा आपल्याला नामजप करत गुढीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर नैवेद्याचा खरा गूळ, कडुलिंब, हिंग, जिरे, मिरे, ओवा आणि कडुलिंबाची फुले हे सर्व आपल्याला एकत्र करून गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे. ह्या पद्धतीने आपल्याला गुढीची पंचोपचार पूजा मंत्र ध्यान मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ.